नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं घरच्या घरी नारळ बनवा पार्ट 3 मध्ये। तर तुम्ही बघू शकता हे जे नारळ आहेत ते आम्ही शेतात लावलेले आहेत आणि हे सगळे नारळ आम्ही घरी बनवले होते। तर या नारळाची वाढ आता चांगल्या प्रकारे झालेली आहे। बघू शकता तुम्ही हे नारळ 8-9 महिन्यापूर्वी लावलेले होते शेतात आणि हे बांधाच्या कडेला लावल्यामुळे त्याला पिकासोबत पाणी भेटत होते आठवड्यातून एक वेळा तरी, त्यामुळे यांची वाढ चांगली झालेली आहे। तुम्ही बघू शकता हे नारळ बघू शकता हे नारळ 2.5 वर्षापूर्वी आम्ही घरी लावले होते, घरच्या घरी बनवलेले। तर त्याची वाढ तुम्ही बघू शकता किती चांगली झालेली आहे। तर एखादा नारळ वाढत नाही जास्त, त्यामुळे हा असा राहतो। तिथं खाली खडक वगैरे लागलेला असेल, वाढेल तो पण हळूहळू। तर हे बघू शकता त्याला काय लागतं, पाणी लागतं सगळ्यात जास्त आणि थोडंफार मीठ टाकायचं। हे बघू शकता तुम्ही नारळाची वाढ किती चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि हे नारळ आत्ताच एवढे मस्त दिसत आहेत, अजून काही दिवसांनी वर गेल्यावर अजून चांगले दिसतील आणि हे बांधाच्या कडेला असल्यामुळे त्यांची वाढ पण चांगली होत आहे। बघू शकता तुम्ही हे नारळ कसे वाढलेले आहेत। तरी कालच याचे कटिंग केल्यामुळे त्याचे साईडच्या फांद्या काढलेल्या आहेत। सुद्धा नारळ बघू शकता तुम्ही, हे 5 महिन्यापूर्वी लावलेले नारळ आहेत आणि यांची पण वाढ आता चांगली होत आहे। पण थोडा आता जरा उन्हाळा असल्यामुळे याची वाढ थोडी हळूहळू होईल, पण त्याला सारखं पाणी देत आहे आम्ही पण उन्हामुळे जरा त्याची पाने पिवळी पडत आहेत। पण उन्हाळा संपल्यानंतर चांगलीच झाडे ही वाढतील, पावसाळ्यात वगैरे चांगले वाढ घेतील ही झाडे।